जिवलग क्रिकेट क्लब एक खेळाडू पाठवून द्या. जिवलग क्रिकेट क्लब अन्यथा पॅनल्टी लावण्यात येईल. न्यू बॅट्समन लोकेश हलक्या हाताने एक रन काढलाय. खूपच चांगले रनिंग बिटवीन द विकेट. या एक धावाने एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 6 रन. जिवलग क्रिकेट क्लब एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 रन 1 विकेट. खूपच चांगल्या प्रकारचं राम तनपुरे यांनी पहिलं शतक हाताळलं. पहिल्याच बॉलवर चौकार येऊनही फक्त 10 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक अप्रतिम असा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकून अमित शिंदे सारख्या वादळाला त्यांनी अमर आउट झालेला आहे. नवीन गोलंदाजीसाठी मनोज उर्फ मॉन्टी त्यांनी टाकलेला पहिला चेंडूवर त्यावर घेतलेली एक सिंगल धाव. या सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 रन. दोन्ही संघासाठी हा खूप महत्वपूर्ण असा सामना आहे. मनोजचा पुढचा चेंडू बघू अमित काय करतो या चेंडूवरती. अमितने मारलेला हा फटका आणि हा फिल्डरच्या हातातून फंबल झालेला असल्यामुळे चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 11. उत्कृष्ट असा फटका आणि इथं बोनीच्या हातातून कॅच सुटलाय. ज्याने मागच्या मॅच मध्ये 3 अप्रतिम असे झेल धरले होते बोनी, पण या मॅच मध्ये त्यांच्या हातातून सुटलेला हा पहिला झेल. पुन्हा एकदा झेलबादची संधी होती पण पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. महत्वपूर्ण अशा मॅच मध्ये तुम्हाला हे झेल टिपणे खूप गरजेचे असतात, कारण या झेलवर तुमच्या मॅचचा रिझल्ट ठरतो. ते म्हणतात ना, झेल सोडला की मॅच सोडली. हे
एंडला कळेलच. अवंतर असा चेंडू. संघाची धावसंख्या 14. या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 चेंडूवर डॉक्टर अमित कशा प्रकारे संकोच घेतात. मारलेला हा फटका आतल्या साईडची एज लागून बॉल चौकाराच्या दिशेने, पण तिथं खूपच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलच्या साह्याने 2 धावा वाचवण्यात यशस्वी. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 16. या ओव्हरमध्ये कोणत्याही स्वरूपाचे मोठे फटके न येता 1-1, 2-2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे घेऊन चालली आहे. हो, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये डॉट चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जिवलक्स क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 16 धावा. केतन प्रतिष्ठानसाठी पुढची ओव्हर घेऊन येत आहे. वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येत आहे मोहन मारणे MM. बघूया मोहन आपल्या संघासाठी किती धावा रोखण्यात यशस्वी राहतोय. जिवलक क्रिकेट क्लबला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 4 ओव्हरमध्ये 40 धावांची तरी गरज आहे, पण 1-1 धावांनी ते आपली संघाची धावसंख्या पुढे घेऊन चाललेले आहेत. या 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन 35-17 धावा. मोहनचा पुढचा चेंडू. इथं शॉट मारण्याच्या ह्याच्यामध्ये एकच धाव चांगल्या प्रकारे जज केला होता. त्या फटकाही मारला होता दुसऱ्या धाव घेण्याची. इथं धावा चोरण्याच्या प्रयत्नामध्ये 1-1 धावांनी केतन प्रतिष्ठान संघाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, पण जिवला संघाला आपल्या संघासाठी आता मोठे फटके मारायला लागणार आहेत. हो, पुन्हा एकदा झेल. या मॅच मध्ये आतापर्यंत 4 झेल सुटलेले आहेत. हे राम क्या हुई. हॅलो. अत्यंत निसर्गरम्य वातावरणासह खेळवल्या गेलेल्या या खडकवासल्या प्रीमियम लीगमध्ये आत्ता अगदी सोपा कॅच सोडलाय तो राम तनपुरेंनी. सुंदर अशी बॉलिंग मोहन मारणे यांची. बोनी त्या बॉलच्या मागे उत्कृष्ट असा थ्रो. 1 धाव. संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 20 धावा. फलंदाज धावबाद. उत्कृष्ट असा थ्रो आणि त्याच्यावर फलंदाज धावबाद. न्यू फलंदाज विनायकने पहिला शॉट मारलाय आणि त्यावर एक सिंगल धाव. या सिंगल
च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. तिसऱ्या षटकातील 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 21. एकवीस धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 रन 4 गडी बाद. नवीन बॅट्समन संदीप. संदीपने मारलेला हा फटका आणि त्याच्यावर एक धाव घेण्यात पण इथं क्षेत्ररक्षक कुठेतरी फंबल झाले आणि हा चौका. जिथे एक धाव येणार होती तिथं 4 धावा मिळालेल्या आहेत. या एक धावा जिवलग क्रिकेट क्लब संघाला महत्वाचे ठरणार आहेत. त्या कारण त्याच्यावरच त्यांना जर हा सामना जिंकायचा असेल तर 4 ओव्हरमध्ये त्यांना 40 रनापर्यंत तरी स्कोर द्यायला लागेल. कारण केतन प्रतिष्ठानमध्ये तसे फटकेबाजी करणारे मोठे खेळाडू आहेत. त्यांना जर रोखायचं असेल तर तुम्हाला 40 धावांपर्यंत आपल्या संघाची धावसंख्या घेऊन जायला लागेल. विशालचा पुढचा चेंडू. चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. बघू या 2 चेंडूवर कशा प्रकारे शेवटचा चेंडू या इनिंग मधला. बघूया संदीप काय करतो या चेंडूवर. टोलवलेला हा फटका आणि तिथं झेल बाद. मनोजचं खूपच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि हा झेल टिपलेला आहे मनोजनी.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 आणि विजयासाठी 32 धावांची गरज. हेलो, यस, वेलकम ऑल ऑफ यू। स्वागत है आप सभी का। दिख रहे हैं आप बैटरी.ai अनिल भाऊ बुमकर आयोजित खड़कवासला प्रीमियर लीग 2025 का ये पहला संस्करण, आज का 40+ का दिन, और जिसके अंदर एक तरफ जिवलक क्रिकेट क्लब यानी जेसीसी जिन्होंने 31 रन बनाए हैं, और अब यहाँ पर केतन प्रतिष्ठान इस टीम को 32 रन बनाने हैं। हम अक्सर देखते हैं कि जब इस तरीके के इक्वेशन आते हैं ना, तो कहाँ ना कहाँ दिलचस्प मैच बन जाती है, लो स्कोरिंग मैच भी मज़ेदार बन जाती है। आइए फील्डिंग पोजीशन पर एक नज़र करते हैं। लेफ्टी बैटर के लिए एक फ्लाइंग स्लिप है, एक बैकवर्ड पॉइंट, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, पॉइंट कवर मिड ऑफ घेरे में है, मिड ऑन घेरे में है। खेल की शुरुआत पहली गेंद के साथ। पहली गेंद पर देखिए, गेंद को टर्न किया, फाइन लेग की जानिब गेंद तेजी से निकल जा रही है, फील्डर दौड़ लगा रहे हैं, गेंद नहीं रुक पाएगी कि सीधी गेंद चली गई है मैदान के बाहर 4 रन के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक देखने मिला, कारपेट के सहारे स्ट्रोक खेला है। अमित बैरागी पहली ओवर फेंकने के लिए आए हैं। टीम के प्रमुख गेंदबाज है, लेफ्टी राइटी का कॉम्बिनेशन। 31 धावा करायचे, 30 धावा 32 धावा करायचे, 31 धावा झालेले होते। इस बार देखिए कमाल का यहां पर स्विंग कर दिया है मिड विकेट के जानिब, भिंगरी शॉट, मिड विकेट पर आता हुआ ये शानदार सिक्सर। कमाल का यहां पर आगे आकर स्लॉक कर दिया था। क्या कमाल का ये खिलाड़ी है प्रमोद पवार। आज पवार का पावर देखने मिल रहा है। आज वार क्या है, आज है रविवार, और यहाँ पर शनिवार, और शनिवार के रोज यहाँ पर पवार का पावर देखने मिल रहा है।
धुआंधार शुरुआत, लेकिन अमित को कम बैक करना होगा, मौका है इनके पास। ये देखिए फिर एक मर्तबा फुलर लेन की गेंद आगे रखी गई, गेंद को बस दिशा देने का काम किया, गेंद तेजी से फाइन लेग की जानिब निकल गई है 4 रन के लिए। 4 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 14 रन। ये देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है जिस तरीके से राउंड द विकेट ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे, बस दिशा दी, फ्लिक कर दिया और 4 रन हासिल कर लिए। पावर प्ले में 3 गेंदों में ही 14 रन बन चुके हैं। शुरुआत अच्छी हुई है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। अगली गेंद, इस बार गेंद हवा में, स्ट्रोक फंस गया है, ओ कैच ड्रॉप। देखिए मौके कम बहुत मिलते हैं, उस मौके का फायदा उठाना पड़ता है। और देखिए मौका भी मिला था, पहला मौका किस्मत देती है और दूसरा मौका मेहनत देती है। मेहनत ने मौका दिया था लेकिन उस मेहनत पर खड़े नहीं उतरे, थोड़ा सा कैच के लिए एफर्ट अच्छा लगाने की जरूरत थी। गेंद हथेली पर आई लेकिन हाथों में नहीं बैठ पाई और रन संख्या 15, 4 गेंदे हो गए हैं। देखिए गेंदबाज अच्छी कोशिश कर रहे हैं, जो कि ओहदे से मेरे ख्याल से डॉक्टर है, डॉक्टर अमित बैरागी। लेफ्टी और राइटी का कॉम्बिनेशन आपको देखने मिल रहा है। दो ओपनर्स इस वक्त बहुत ही अच्छी बैटिंग कर रहे हैं। ओवर द विकेट, ओ ये गलती हुई है, ये गलती हुई है। यहाँ पर नो बॉल अंपायर जी ने कहा है, क्योंकि ये गेंद वेस्ट लाइन के ऊपर फ्री हिट की गेंद आने पर या आने वाली अगली गेंद सोने पे सुहागा। देखिए करेला ऊपर से नीम चरा, ऐसा लग रहा है कि अब गेंदबाज हाथ से मौके गंवा रहा है। फ्री हिट की गेंद, फ्री हिट की गेंद पर बैकफुट पर जाकर कमाल का यहाँ पर अपर कट देखने मिला है, डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन में आता हुआ ये शानदार चौका। फ्री हिट की गेंद पर असरदार बैटिंग देखने मिल रही है, बहुत ही अच्छा स्ट्रोक था, जगह बनाई और बिल्कुल वीरेंद्र सहवाग, भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर की याद ताजा करा दी इस फटके ने। 4 के साथ रन संख्या 20। इस बार देखिए वाह क्या लॉफ्टेड कवर ड्राइव है, खूबसूरत। क्रिकेट की सुंदरता, क्रिकेट की खूबसूरती, कॉपी बुक स्टाइल में कवर ड्राइव देखने मिला। इस गेंद पर भी 4 रन संख्या पहली ओवर के बाद 24 रन, अच्छी शुरुआत हम कह सकते हैं। आधे से ज्यादा रन बन गए, अब थोड़े से रन बनाने हैं, 32 का पीछा करना है। और जिस तरीके से बैटिंग कर रहे टीम केतन प्रतिष्ठान, पिछले कुछ गलतियों को सुधारने के लिए बहुत अच्छी अंदाज से बैटिंग लाइनअप रखी है। मनोज सकपाल और प्रमोद पवार दोनों अच्छे बैटर हैं। आज 40 प्लस के जरिए इन खिलाड़ियों को चमकने का मौका मिला। संदेश पाटिल सर ने इससे पहले बहुत अच्छी बात कही थी। ये गेंद फुल टॉस, लेकिन टाइमिंग ने हासिल कर पाए इस गेंद पर। रन तो जरूर मिलेगा, 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 25 रन पर। तो संदेश सर ने जो बात कही थी कि एक वक्त था कि 40 प्लस के 1 से 2 टीम ही हुआ करते थे, आज की तारीख में 40 प्लस जिंदा है और इस 40 प्लस के क्रिकेट को जिंदा रखने का काम आज हम देख रहे हैं कड़क फैसला प्रीमियर लीग के सौजन्य से हो रहा है और अमरदादा खेड़ेकर फाउंडेशन, स्पोर्ट्स फाउंडेशन के माध्यम से हमें देखने मिल रहा है। इनका अगर अरेंजमेंट नहीं होता तो ये खूबसूरत लम्हा देखने नहीं मिलता। आइए देखते हैं, बॉलिंग ट्रैक पर अनुभव बता रहा है कि बॉलर कौन है, लेकिन देखिए ये दिशा से चूके वाइट की मदद से रन संख्या 26 पर जा पहुंची। गलती हो रही है, कहाँ ना कहाँ विकेट के छोड़कर अगर बॉलिंग करोगे तो रिजल्ट आपके सामने है। इस बीच अगली गेंद ओवर द विकेट, फिर पीछे की तरफ रखने की कोशिश, लेकिन इस बार तो बल्लेबाज खेलना चाहते थे पीछे की जानिब, टाइमिंग नहीं जुड़ा पाए और डॉट बॉल की समाप्ति। रनों की बात करें तो स्कोर 26 पर रुका हुआ है। बॉल हो चुके इस ओवर की, एक बॉल, फुल टॉस गेंद, यहां पर स्वीप शॉट खेला है, फील्डर है वहां पर लॉन्ग लेग के रीजन में। बॉलिंग ट्रैक पर आप देख सकते हैं इस समय
इस बार विकेट का खतरा। यहाँ पर बल्ले का बॉटम लगा था, अंदरूनी निचला हिस्सा लगा था और बल्लेबाज की कहानी समाप्त। यहाँ पर एक अच्छा बैटर डगआउट की राह पर। धीरे धीरे ये टूर्नामेंट आगे जैसे जैसे बढ़ते जाएगा वैसे वैसे मजेदार होते जाएगा। इस टूर्नामेंट के अंदर एक से बढ़कर एक इनामात, एकापेक्षा एक बक्षीस, म्हणजे खेळाडूंना कुठल्याही प्रकारे कमतरता जाणवणार नाही या स्पर्धेमध्ये। प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेलाय। ओ यावेळी पहा काय चेंडू आताळलाय, पडल्यानंतर गिरकी घेत यष्टीरक्षकाच्या हातात। बघूया। ओ बैट घूम रही है लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो रहा है। अगर ये सही ठिकाने पर भेजते तो ये मैच इसी ओवर में खत्म हो जाता। बहरहाल इस समय रन संख्या 26 पर ही रुकी हुई है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। बहुत ही अच्छा विनायक ने अपना स्पेल किया। आता बॉलिंगसाठी अमित आलेले आहेत, अमित शिंदे। ओ यावेळी फटका खेळलाय। ऑन साइड रिझन मध्ये एक धाव। या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 वर। धावसंख्या 27 झालेली आहे। पुढचा बॉल। हो यावेळी बॅट फिरते परंतु चेंडूही फिरतोय। विचारात पाडलंय तिथे फलंदाजाला की कुठून फिरतोय आणि कसा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय। निर्धाव चेंडूची घोषणा। पुढचा बॉल। यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर इम्प्रोवाइज पद्धतीचा हा फटका येतोय 4 धावांसाठी। चांगला फटका। बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा फटका खेळला आणि 4 धावाने संघाची धावसंख्या 31 झाली आहे। स्कोर इक्वल। आता फक्त 1 धावाची गरज आहे। हॅलो। आखिरकार अपनी हसरत पुरी ही की। जे त्यांना पाहिजे होतं ते नक्की त्यांनी घेतलंय आणि चौकार मारून इथे सामना जिंकवलाय। केतन प्रतिष्ठान या संघाने 9 विकेटने हा सामना जिंकलाय। चला यापुढील आता आपण पुढचा सामना सुरू करणार आहोत। केतन प्रतिष्ठान आणि त्यांचा सामना होणार आहे धायरी 11। धायरी 11 संघाचे कर्णधार। चला टॉस साठी यस राजूभाऊ आलेत। शरद वालेकर, शरद भाऊ वालेकर यांच्या हस्ते या मॅचचा टॉस होणार आहे। एका बाजूला आपण बघू शकाल केतन प्रतिष्ठान